लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तिकीट कापल्याने नाराज राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष जाहीर शेख यांचा पक्षाला रामराम। बातमी नाशिक येथून। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष जाहीर शेख यांनी पक्षाच्या सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या जाहीर शेख यांनी आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणुकीची तयारी करण्याच्या स्पष्ट सूचना आपल्याला देण्यात आल्या होत्या, असे जाहीर शेख यांनी सांगितले। त्या सूचनानुसार त्यांनी प्रभागात जोरदार तयारी सुरू केली होती। जनतेशी संपर्क, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि संघटनात्मक कामाला वेग दिला होता। मात्र अखेरच्या शनिवारी कोणतीही पूर्वसूचना न देता पक्षाकडून त्यांचे तिकीट कापण्यात आले। या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला मानसिक तसेच राजकीय धक्का बसल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे। मी कोणावरही वैयक्तिक आरोप करत नाही, मात्र माझ्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय कोणत्याही दबावाशिवाय पूर्णपणे स्वेच्छेने घेतला आहे, असे जाहीर शेख यांनी स्पष्ट केले। दरम्यान पुढील राजकीय भूमिका काय असणार याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही। मात्र समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। जाहीर शेख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शहर पातळीवर संघटनात्मक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे। यावेळी शेख अफजल जहीर, शेख इजाज मोहम्मद, आवेश खान पठाण, अशरफ तडवी, मोबिन शेख, सामाजिक कार्यकर्ते सुनील सूर्यवंशी इत्यादींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। नाव जाहीर शेख आहे। मी गेले राष्ट्रवादीमध्ये 15 ते 20 वर्षापासून एकनिष्ठ काम करत आलो। मला पक्षाने यावेळेस उमेदवारी याचं निश्चित केलं होतं, परंतु माझं तिकीट कापण्यात आलं। त्या हिशोबाने मी कोणावर पक्षावर आरोप करत नाही व मी कोणाशी नाराज पण नाही। पुढे येणाऱ्या काळात मी माझ्या लोकांची चर्चा करून लोकांच्या हितासाठी काय करता येईल व कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा हे सगळं चर्चा करून मी पुढचा माझा आयुष्य व माझा कार्यक्रम योजना मी जाहीर करेल। लोकांची चर्चा करणारच ना, का आपण पक्षाचा फॉर्म भरलेला आहे त्या हिशोबाने आपण पुढे कोणती वाटचाल करायची हे आमच्या लोकांनी चर्चा करून मी निर्णय घेणारच। निवडणूक लढणार आमच्या लोकांनी चर्चा करून मी निवडणूक लढणार। कोणी तुम्हाला आश्वासन दिलं? पक्षाने आश्वासन दिलं होतं। कोणी होतं त्याचं नाव? आता पक्षामध्ये सगळे वरिष्ठ नेते होते। मी कोणावर पक्षामध्ये ब्लेम करणार नाही। पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला, मी त्यांच्यावर पण ब्लेम करणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.